पण चव आली आहे मग मी नाही आणणार. काय चालू तिने नरपुंडी लावली मला. नरपुंडी ठसका लागला मला. ठसका. थांब मी काय करते फ्रीज मध्ये. मला आवाज दिला. अरे ब्लॉग चाललाय ना. तिचं काय ऐकू ना काही काय पण फेक. सॉरी या गलती पुढे. क्लायंट शांत नाही बसत. हलतय क्लायंट. हाय गाईज. सॉरी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असाल. सो आज आहे काय आज यार. सो आज आहे आय थिंक वेनसडे आहे आणि म्हटलं व्लॉग बनवते. खूप दिवस झाले नाही बनवले आणि मी 2 दिवस आधी गावाला गेलेले. सो मी व्लॉग काढला आहे, म्हणजे जाताना वगैरे काढला नाही बिकॉज ट्रेनने गेलो. सो खूप गर्दी होती त्याच्यामुळे काढायला नाही भेटलं. पण मी गावाला पोचल्यावर आम्ही एन्जॉय जे केलं आहे त्याचा मी काढला आहे व्लॉग. सो मी तो नक्की पोस्ट करेन. पण कदाचित ह्या व्लॉग नंतर तो व्लॉग पोस्ट होईल बिकॉज मी तो अजून एडिट नाही केला आहे. आणि यार मला हा पिंपल आला आहे जो खूप लाल लाल झाला आणि ह्याला असं जरा जरी धक्का लागला ना तरी लगेच दुखतं, जाम दुखतं. आणि आत्ता वाजले आहेत 12 आणि माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे फ्रेंड नाही बोलू शकत, कझन आहे, जिला मेकअप आणि साडी वगैरे घालून द्यायची आहे. सो मी तुम्हाला तेही दाखवेन की मी कसं रेडी करणार आहे तिला ते. आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. सो गाईज आगमन झालेलं आहे मॅगीचं आणि हे दोघी फोटो काढतायत. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को आणि मी जेवण बनवणार होती पण वहिनी बनवतात. बड़ा हरामी हो बेटा. वहिनी काय बनवताय? भाजी. कुठली? कोबी. कोबीची भाजी वहिनी बनवताय. थांब मी काय करते फ्रीज मध्ये. बघितलं कशी बोलते? बघितलं? एक हे ना. आणि आता तिचं मेकअप करणार आहे ती आली आहे पण मी तुम्हाला लास्टला दाखवते. शुरू. तो चलिए शुरू कर. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. गाइस काय नाव तुझं? काय श्वेता आली आहे. तू कोण लागते माझी? जरा सांगते का? सांग कोण लागते? भाजी लागते. अजून कोण लागते? जरा ऐकायला नाही जात. भाजी लागते ब्रो. सध्या आपण मेकअप करते म्हणजे मी मेकअप करते. गेस्ट आले भाई आपल्यासोबत. हा आणि आपल्यासोबत मियो कदम पण आला आहे. तुझी मम्मा बोलते अजून. अरे देवा. दीदी तुझी सासू बोलवते तुला. काय? इथे ब्लॉग चाललाय. अरे कहना क्या चाहते हो? मला आवाज दिला. अरे ब्लॉग चाललाय ना. वहिनी सासू बोलवते. तिचं काय ऐकू ना काही काय पण फेक. सॉरी या गलती. पुढे वरती झाला ते वहिनी. हा बघा सगळ्यांना बघतोय तसा. बस झाला मग असंच काढतात. ठीक आहे का? आय मेकअप डन झालाय. तो क्या नाचो मैं? मग दाखव आय मेकअप. बंद कर. छान छान. अगर कुछ चेंज तुला चेंज पाहिजे असेल तर नंतर चेंज पण करू शकतो. आय
काढू. साडी नेसल्यावर बघा. हा तेव्हाच कळणार. सॉरी कंटाळा आला नियोला. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है ना. बोला की त्याला घरी घेऊन जातेस का तुला. ए हट. साला ये दुख का खत्म नहीं होता बे. तो बसणार पण नाही घरी. अरे तो रिटर्न येईल. नाही मी ठेवून तर बसेल पण मी गेला येईल परत. हे बघा काय हे काय माहिती. तरी मी लवकर बोलते 7 वाजते. क्लायंट शांत नाही बसत. हलतय क्लायंट. ओ भाई मारो मुझे मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक. सॉरी. व्हिडिओ मध्ये कसा दिसतोय. ती बघते बघ ना कशी आहे का डोळ्यांवर करून. ती बघतेच आहे. तिला शांतीच नाही. बेटा बा श्वेताला आता मी लय मारणार आहे. ती बोलली बघ मी बघितलं. आता ह्याला उघड समोरच्यांना सांग ना तू. तिला नको बोलू. आता ह्याच्या वेळेस ओपन केलेस ना तर पूर्ण डोळे. वाव काय लॅश वाटत. नकलीवाले लावायचे ना. लावायचे तुला. माझ्या घरच्या गणपती थोडी आहे बाहेर. लग्न आहे का. लग्न उठल्यावर डायरेक्ट बसायचं तर. तिकडे तिकडे इकडे तिकडे समोर हात लाव. हा काढ. आता इथे तिकडे बघ. तिकडे खाली बघ. हा हा हा. थँक्यू थँक्यू. ठीक आहे. तुला पण घेऊ. पहिला हा हा कसा. ओह यार ये कितनी औसम है यार. डन डन. गाईज टाइम बघा. आणि हिचं जेवते बघा. आणि इथं अजून जेवली पण नाही. आणि मी आत्ताच जेवली. आणि तारक मेहता बघत आणि मी खाते चणे. माझे आहेत चणे. मी जाऊन दुकानातून आणले. मी बोलते माझे लिपस्टिक. मेकअपची लिपस्टिक हाताला अजून आहे. मेकअप कसा झालेला कॉमेंट करून सांगा. टीव्हीचा आवाज कमी कर ना जरा. मग टीव्हीचा आवाज कमी कर ना. म्यूट कर पूर्ण म्यूट कर. कॉपीराईट लागेल मला. वरती कर ना मुंडी. हिम्मत असेल तर. तिथे दोनच खाणार बोल. बड़ा हरामी हो बेटा. दोन म्हणजे किती असतात. गिनती नाही आती मुझे. तुझे अक्कल है? तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा. 7वीं फेल. चुप. 1 2 3 4. तिथे मला हवं या. मी ते खास मला ते चव आली म्हणून मी आणलंय ते. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. मला पण चव आली आहे. मग मी नाही आणणार.
तिने नरपुंडी लावली मला. नरपुंडी इस बेचारे का कोई कसूर नहीं. ते ठसका लागला मला. ठसका. नरपुंडी लावलीस. काय बोलतात त्यात? नरपुंडीच बोलतात ना. वहिनी पण आता जेवतायत. टाइम बघा. आणि मी 2 वाजताच जेवली आहे. हे लोक आता बसलेत जेवायला. बघते बघ कशी बघते बघ. ते बरोबर पण नाही लागत आहे. ठेवून दे. मी नाही ठेवणार. तरी पण मी तुला खाऊन सांगते कसं झालंय. शी बेडवर पडलं. वाह दीदी, वाह दीदी. तारक मेहता ऑलवेज फेवरेट आहे आमच्या घरी. आमच्या घरी जेवताना, खाताना, उठताना, बसताना, जेवताना झोपताना तारक मेहताच असतं चालू. आणि आता नवीन आलाय बिग बॉस. तर आता बिग बॉस पण चालू असतं रात्रीचं जेवताना. रात्री जेवताना बिग बॉस लागतं, दुपारी जेवताना तारक मेहता लागतं. सो गाईज, वहिनी आता माझं वॅक्सिंग करणार आहेत आणि मी वॅक्स काढलंय मीन्स घेतलंय. दाखवते तुम्हाला. हे 2 ऑलरेडी डब्बे होते पण हे खराब झाले वॅक्स. त्याच्यामुळे त्या दिवशी मी नवीन आणलंय. तुम्ही बघितलं असेलच त्या दिवशी मी आणायला गेलेलं तेव्हा. आणि ह्याच्यात जे वॅक्स आहे ते पूर्ण खराब झालंय. सो मी हे अर्ध टाकून दिलं. आता ते वाला वॅक्स नवीनवाला मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि वहिनी येत आहेत आता. सो मी वॅक्सिंग करून भेटते. सो काहीच झालं आहे आमचं वॅक्सिंग करून. आणि आता झोपते. आणि आता अजून 5 झोपणार आहे आता. आणि संध्याकाळी उठून भेटते. बाय. सो काहीच मी झोपून उठली आहे. आणि आत्ता वाजले 10. मी कधीच उठले, आत्ता ना उठली आहे. तर उठली, फ्रेश झाली, नाश्ता वगैरे केला, चहा बिस्किट खाल्ल्या, TV बघितली. आणि आता म्हटलं ब्लॉग एंड करते कारण हाच होता आजचा दिवस. आता मी जेवणाने झोपणार. सो हाच होता आजचा दिवस. आणि तुम्ही मेकअप बघितला असेल. सो तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट्स करा. आणि तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता. त्यासाठी मला इंस्टाग्रामला DM करा. मी माझा ID टाकते इथे इंस्टाग्रामचा. म्हणजे जे पण ब्युटी, हेअर किंवा मेकअप जे पण करायचं असेल त्यासाठी तुम्ही मला DM करू शकता. आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार. म्हणजे मी बोलत नाही सबस्क्राईब करत, तर तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर. सो माझे व्लॉग आय होप तुम्हाला आवडत असतील. आणि हा व्लॉग पण थोडा छोटा झाला आहे. जास्त काय शूट नाही करायला भेटलं कारण दुपारी पण मी वॅक्सिंग केलं, जेवली आणि झोपली. सो हा होता आजचा दिवस. आणि कसा वाटला मेकअपचा लूक ते पण मला कॉमेंट्स करून सांगा. आणि सबस्क्राईब करा यार. सो मी मगाशी तुम्हाला जे बोलली स्टार्टिंगला की मी गावाला गेलेली, तो ब्लॉग मी ह्या ब्लॉगच्या नंतर टाकणार आहे. कारण तो आहे ना ॲक्च्युली एरर येते, माहीत नाही. आयफोनचा मला कळत नाही यार, खूप स्टोरेजचा इश्यू असतो. त्याच्यामुळे तो ब्लॉगमध्ये एरर येतो. त्याच्यामुळे तो नीट हात दुखला 1 मिनटं. त्याच्यामुळे मला तो एडिट नाही करता येते. म्हणजे एररच येते एडिट करताना. तरी पण बघावं लागेल. मला काहीतरी डिलीट मारावं लागेल. त्यानंतर तो एडिट करेन मी. सो पहिला हा एडिट करेन कारण की हा छोटा आहे आणि तो खूप मोठा आहे ब्लॉग. सो पहिला हा टाकते. आणि तो ब्लॉग बघायला पण विसरू नका, नक्की बघा. सो ठीक आहे, बाय. भेटूया एका न्यू ब्लॉग सोबत. बाय.